मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर परत एकदा आता 2-4 म्हणजे बऱ्याच दिवसानंतर आता शॉपिंग हॉल टाकते, कारण झालंच नव्हतं। तुम्हाला तर माहित आहे पार्सल आलेली होती पण ते ओपन करणं काही झालेलं नव्हतं। तर आता आज फायनली मी सगळे पार्सल ओपन करणार आहे आणि एक एक करून तुम्हाला दाखवते। खूप जास्त आहेत। तर सगळ्यात पहिलं मी ना ट्रायपॉड विषयी सांगते, कारण मला बऱ्याच कमेंट आले होते ट्रायपॉड कोणतं वापरते। तर मी कोणतेही ट्रायपॉड आतापर्यंत वापरलेलं नाही। रिंग लाईट होती माझ्याकडे, होती म्हणजे आहे, पण ते आता काय झाले लूज झाले। हे जी नट आहेत ना लूज झाले, वरती असं लांब केलं की ती आपोआप येऊन खाली अशी घसरून जाते। हे सगळं लूज झालेलं आहे, त्याच्यामुळे आता किती दिवस झाले, जवळजवळ 1.5-2 वर्ष होत आले ती वापरते। तिने तरी बिचारीने काय करावं, तर म्हटलं चला आता दुसरं घेऊया। तर हे वाले घेतले, हे सुद्धा रिंग लाईट आणि म्हणजे 2 in 1 आहे। आपण असं ह्याच्यासोबत सुद्धा वापरू शकतो आणि ह्याच्यामध्ये रिंग लाईट सुद्धा वापरू शकतो अशा प्रकारची। कारण हे इथून असं काढलं, हे बघायचं आहे वरचं, हे असं काढलं की मग हे इथं आपण रिंग लाईट पण अटॅच करू शकतो आणि हे पाहिजे असेल तर हे पण अटॅच करू शकतो। 2 in 1 आहे, कारण फक्त रिंग लाईट जरी घेतली तरी तेवढ्याच पैशाला होते आणि हे 2 in 1 वाला घेतलं तरी पण ते तेवढ्याच पैशाला होतं। काहीतरी 350च्या आसपास मला पडलंय, 375 का 370 असंच काहीतरी आहे, पण खूप छान आहे। लेंथ म्हणजे हाईट तर बघा तुम्हाला दाखवते, तर पाठीमागे ठेवते मी, आणि इथून अजून वरती भरपूर हाईट आहे। जवळजवळ माझ्या उंची एवढी त्याची हाईट आहे, 5 फूट हाईट असेल, 5 फूटच्या आसपासच असेल हाईट, भरपूर हाईट आहे। एवढी हाईट पुरेशी झाली। खरं तर बाकीच्या व्हिडिओला एवढी पण नाही लागत, दुसऱ्या असं समोर ठेवायचं असेल छोटं पण चालतंय, पण मला आता शिलाईचे व्हिडिओ बनवावे लागतात, त्याच्यामुळे मशीनच्या वरून माझ्यावरून ते दिसलं पाहिजे, त्या हिशोबाने मी याची लेंथ जास्त घेतली आणि असायलाच पाहिजे लांब, कारण दुसरं आपल्याला काय वरचं इकडचं तिकडचं शूट करायचं असेल तर असा लागतंयच आपल्याकडे ट्रायपॉड। तर हे आता घेतलंय, खूप छान क्वालिटी आहे, फ्लिपकार्टवरून घेतलंय। तुम्हाला माहीतच असेल मी अशा इलेक्ट्रॉनिक किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मी फ्लिपकार्टवरून घेते। फक्त कपडे ज्वेलरी अशाच वस्तू मी मिशोवरून घेत असते, कारण ते तिकडं चांगलं भेटतं आणि इलेक्ट्रॉनिक ज्या आहेत त्या फ्लिपकार्टला चांगल्या भेटतात। जास्त महाग नाही, 350च्या वर आहे, 400च्या खालीच आहे। तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देते, तिथून तुम्ही घ्या। लिंकवरून गेलात ना तर जास्त स्वस्त पडेल, डायरेक्ट सर्च केलं ना तुम्हाला महाग पडेल असं मला वाटतंय, कारण मी खूप शोधते, खूप एक गोष्ट घेताना मी इतकं शोधते की ह्याच्यापेक्षा स्वस्त कुठे भेटेल, ह्याच्यापेक्षा आपल्याला अजून स्वस्त भेटेल का, नाही भेटली तर मग त्याच रेंजमध्ये घ्यायचं असं। तर त्यानंतर आता पुढचं पार्सल ओपन करते आणि ह्याची खूप जास्त म्हणजे वाट बघितली, कारण 1-2 प्लाझो सेट आले होते, प्लाझो आणि कुर्ते तर दोन्हीच्या पण शिवून ठेवल्यात, प्लाझो पण शिवून ठेवलेत, पण इलास्टिकच नाही त्याच्यात टाकायला, कारण इलास्टिक मागवलं होतं आणि दुकानात जाणं मला होतच नव्हतं, कारण हे नव्हते, त्याच्यामुळे मग मला होत नव्हतं तिकडं जाणं। तर डायरेक्ट ऑनलाईनच मागवून घेतलं। मागच्या वेळी मी 20 मीटर ऑनलाईन मागवलेलं, ह्या वेळेस सुद्धा 20 मीटर ऑनलाईनच मागवले। तर बघा छान क्वालिटी आहे, 20 मीटरचा सेट आहे हा पूर्ण, 1 इंचाची आहे, जी प्लाझोमध्ये पॅन्टमध्ये लागते ना तीच आहे। तर ह्याच्यासाठी थांबून राहिलं होतं, तर 100 रुपयाचं आहे। 20 मीटर 100ला भेटलंय। बाहेर घ्यायला गेलं की 20 रुपयालाच 1 मीटर भेटतं, म्हणजे 200 रुपये जातात आपले बाहेर घेतलं तर, आणि ऑनलाईन घेतलं तरी मला 100ला पडलंय। छान क्वालिटी आहे, उलट मला दुकानापेक्षा छान वाटते, कारण थोडी लूज आहे। जास्त टाईटवाले असतील ना, टाईट इलास्टिक असेल ना तर ते काय होतं, आपल्याला असं तर खूप लांबल्यासारखं वाटतं, पण पॅन्टमध्ये गेलं ना ते खूप टाईट होतं, खूप रुचती पॅन्ट, त्याच्यामुळे मग हे खूप मस्त आहे, लूजवाला आहे मस्त आहे। पण तर 20 मीटर नाही, 15 मीटर आहे, 1 इंच 15 मीटर आहे, याच्यावर लिहिलेलं आहे। 100 का 88 रुपयाला पडलं होतं ते। त्यानंतर पुढचा तर आपण एक शरारा ड्रेस शिवला होता बघा, बघितला असेल तुम्ही, त्याच्यावरची जी कुर्ती होती ती खूप छान आणि खूप आवडली होती, त्याच्यामुळे तीच कुर्ती परत आता मी इथं शिवते। हे बघा, त्यासाठी मी हे 2 पीस घेतलेले आहेत, 1-1 मीटरचे 2 आहेत, कारण कॉम्बोमध्ये घेतलं ना की स्वस्त पडतात। हा बघून दुसरं कोणीतरी अजून ऑर्डर करेलच, त्याच्यामुळे परत सिंगल मागवण्यापेक्षा डायरेक्ट 2 एकदमच घेतले, जेणेकरून आपला त्याच्यामध्ये फायदा होईल। आणि हे पण काहीतरी 100च्या आसपास आहे, 120ला 1 पीस का 100ला 1 पीस आहे, म्हणजे 200च्या आसपास होते। त्यानंतर पुढचं पार्सल ओपन करते। तर सगळ्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतील, कारण परत तुम्ही कमेंट करता लिंक सगळ्यांच्या लिंक मी देईलच। त्याच्यानंतर ही आहे ऑर्गेन्झा फॅब्रिक, ह्याच्या आधी सुद्धा मी 3 ड्रेस ऑर्गेन्झावाले शिवलेले आहेत
आणि आता परत ऑर्गेन्झा एका ताईने सिलेक्ट केलं होतं, तर हे आहे. तर हे साधारणतः 5 मीटर आहे. 5 मीटर होतं. त्यांना ह्या फोटोमध्ये दिला ना सेम तसाच ड्रेस शिवून पाहिजे, तर हे वाला त्यांनी सिलेक्ट केलं होतं. खूप मस्त बटरफ्लाय आहे याच्यावरती. तर ऑर्गेन्झा फॅब्रिक खूप महाग आहे, खूप महाग, कारण 300 रुपयाला 3 मीटर भेटतं आणि हे 550ला मला 5 मीटर पडले. 550 की 600, तर 600ला 6 मीटर भेटतं आणि 6 मीटर पाहिजेच फक्त ड्रेससाठी. जर दुपट्टा पाहिजे असेल तर 9 मीटर फॅब्रिक लागतं आणि 9 मीटरला अस्तर 5 मीटर लागतं. तर त्याचा मग जवळपास 1500-1600च्या आसपास हा ऑर्गेन्झा सूट जातो. त्याच्यामुळे मग साडी घेतली ना, साडीतून घेतलं तर जास्त परवडतं, कारण साडी ही 5.5-6 मीटरची असते. त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये आपला एक ड्रेस होऊन जातो आणि दुपट्ट्यासाठी आपण बाहेरूनही घेऊ शकतो कपडा. पण असं फक्त एका ड्रेससाठी 6 मीटर वेगवेगळे 3-3चे सेट भागवायचे म्हणल्यावर ते मग परवडत नाही. तर ह्या सुद्धा गायींची दुपट्टा होता का नाही काय मला आठवत नाही, तर त्याची पण लिंक देते. दिसायला छान दिसतं ऑर्गेन्झावालं, पण कडक असतं, म्हणजे धुतले वगैरे ना की ते चुरगळतं, इस्त्री केल्याशिवाय घालूच नाही शकत परत, असं आहे ते. आणि त्यानंतर आहेत सगळे बर्थडेचे ड्रेस आहेत, कारण खूप जास्त ऑर्डर आल्या बर्थडे ड्रेससाठी. हे बघा, त्याच्यामध्ये ही पहिली साडी आहे. तर ही साडी 250-300 अशी पडते. त्यानंतर दुसरी, ह्याच्यामध्ये दुसऱ्या, तर आता ओपन नाही करत कारण सगळ्या सेमच आहेत, ओपन नाही करत. आणि सगळ्यावरती सेम असा व्हाईट ब्लाउज पीस येतं. खूप हलका आहे ब्लाउज पीस, पण तरी पण मी ह्याचं पण पुढे काहीतरी करेनच. एवढा पण हलका नाही आहे असा, चांगला आहे, फक्त याचे धागे निघणार आहे. पण चांगला ब्लाउज पीस सुद्धा आहे बघा. काही ना काय होईलच पुढे, पण पांढऱ्या कलरचं काय करायचं हा पण प्रश्न आहे, कारण पांढरं कोणी एवढं काय असं घालत नाही व्हाईट कलरचं, पण काही ना काहीतरी होईलच. अप्पर पार्टला वगैरे कुठे तर कुठे लावता येईल. त्यानंतर त्यात पण साडी, दुसरी पण सेमच साडी आहे, काही चेंज नाही त्याच्यामध्ये, सेम टू सेमच आहे. त्यानंतर पुढच्या पण त्याच साड्या, जसं की मी सांगितले की त्याच्या खूप ऑर्डर आहे. तर सेम 30 साड्या आहे आणि ब्लाउज पीस फक्त वेगळा आहे. खूप छान ब्लाउज पीस आहे. पहिला होता ना तसा अजिबात नाही आहे. हे बघा तुम्हाला दाखवते ब्लाउज पीस. आता टिकली वर्कचा ब्लाउज पीस आहे, पण कलर चेंज असा तर मला बटव्यासाठी वगैरे झाला असता, कारण ह्याच टिकली वर्क मधले मी बटव्यासाठी घेते. खूप छान बटवे तयार होतात. पण आता ह्या सफेद कलरचं पण ब्लाउज पीस एक नंबर ब्लाउज पीस आहे. हा नाही चांगला, हे बघा हा इतकासा चांगला नाही, ह्याचा कपडा वेगळा आहे, पण हा खूप छान आहे. पूर्ण टिकली वर्क आहे ह्याच्यावरती, मला खूप आवडलं हे. ह्याच फॅब्रिकचं मी बटवे करते, पण बटवा तर व्हाईट कलरचा बटवा कोण घेणार आहे, तेव्हा कोणीच नाही घेणार. आता सुद्धा जस्ट ऋतू दे रे, हे वाला दे रे मला कटिंग, तो कपडा हा ठीक आहे घे. तर हे बघा, आता हा बटव्यासाठीच कट केल्याचा बटवा शिवणार आहे थोड्याच वेळात. सेम प्रिंट आहे, पण आता तो व्हाईट आहे आणि कलरफुल असल्यामुळे तो जातोय. आणि हा व्हाईट आहे बघा. ब्लाउज पीस पण मोठा आहे, पण बघूया किती. हे बघा मोठा ब्लाउज पीस आहे, खूप सुंदर आहे. पण ब्लाउज शिवून रेडी करते मस्त असे रेडीमेड सारखे, आणि मग बघू विकले तर विकले, गेले तर गेलं, चांगलंच आहे. शिवून ठेवायचे फक्त. आणि व्हाईट कलरचा बटवा कोणी पण नाही घेणार. लहान मुलींचे फ्रॉक खूप मस्त बनेल व्हाईट कलर मध्ये. तर हा पण सेम कलर आहे, त्याच्यामुळे काय ओपन करत नाही, सेम टू सेम, काही पण चेंज नाहीये. त्यानंतर हा, तर ह्याच्यामध्ये पण सेम असाच ब्लाउज पीस दिलाय जो सेकंड वाला होता ना तो. आणि हा सुद्धा खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप सुंदर आहे ब्लाउज पीस हा पण. आणि साडी पण सेम होत आहे, काही चेंज नाही, साडी पण सेम आहे. 4 झाले, तिकडे एक आहे 5, कमी पडतील कारण 9, 10, 17, 18 ऑर्डर होत्या ह्या ड्रेसच्या बर्थडेच्या. त्यानंतर ही आहे, ही सुद्धा सेमच आहे आणि सेमच ब्लाउज पीस आहे हा सुद्धा. पण हा पण सेकंड वाला आहे ना तसाच आला ब्लाउज पीस, म्हणजे हा 3चा सेम सेट आहे आणि पहिला 2 ओपन केले ना तो सेम सेट आहे. सो याचे ड्रेस बनतील ना त्यावेळेस आता सगळे ड्रेस एकत्र दाखवणार आहे एका व्हिडिओमध्ये. खूप सुंदर, म्हणजे इतका छान रिस्पॉन्स की मस्त वाटते की इतका भारी रिस्पॉन्स आला. त्यानंतर आता पुढचं, तर
तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की ह्या साडीच्या ड्रेसची मी प्राइस किती ठेवली की इतक्या ऑर्डर येत आहेत, तर ह्याची प्राइस आहे 900 रुपये फक्त। साडी पण माझं राहणार आहे फुल पायापर्यंत अस्तर राहणार आहे, अस्तर जास्त आहे त्याच्यामुळेच मी किंमत थोडी जास्त आहे, जास्तही नाही आहे म्हणजे अस्तरच मी 5 ते 6 मीटर अस्तर फक्त खालच्या घेरमध्ये 5 मीटर आहे आणि वरती 1 मीटर, असं 6 मीटर अस्तर मी एका ड्रेसमध्ये वापरणार आहे। त्यासोबत इथे इलास्टिक देणार आहे, सॉरी लेस देणार आहे आणि त्याचसोबत पाठीमागे डोरी वगैरे असणार आहे, मोठा गळा असणार आहे त्याचा डीपनेक। त्याच्यानंतर ही साडी आलिया भट्टची साडी बघायला मागच्या वर्षी खूप ट्रेंडमध्ये होती ही साडी आणि साडी छान आहे बरं का डेली यूजसाठी। पण ह्याचा मला ड्रेस शिवायचा, ड्रेससाठी एका ताईची ऑर्डर आहे तर त्यांना हा ड्रेस शिवायचा याचा। ही साडी काहीतरी 400च्या आसपास पडली मला, 400 रुपयाच्या कमी जास्त आहे बहुतेक। खूप छान आहे पण खूप तिची क्वालिटी म्हणजे एकच नंबर क्वालिटी आहे। त्यानंतर पुढचं ओपन करते, तर ह्याच्यामध्ये सेम जे आपलं रेग्युलरचं डेली यूजचं फॅब्रिक आहे ना, ते डेली यूजचं खूप फॅब्रिक आलंय, न दाखवताच मी इतके ड्रेस शिवले म्हणजे आतापर्यंत जवळजवळ 35 ड्रेस डेली यूजचे जे अम्ब्रेला आहेत ना ते शिवून झालेले आहेत, 35 झालेत शिवून, कारण कालच काउंट केले तर कालपर्यंत 25 होते ना, आता त्याच्यानंतर काल रात्री 5 कट केले होते, आता 5 कट केले असं। त्याच्यानंतर ही पुढची काय याच्यामध्ये बघते, ओपन करून बघूया। त्यानंतर हा आहे पर्पल साडी आहे, सेम साडी आहे, आधी सुद्धा ह्याच्यातल्या साड्या आलेल्या आहेत तुम्हाला माहीतच आहे की, आणि माझ्याकडे क्वालिटी चांगली येते। एकच फक्त मला खराब आली होती आणि अजून ती रिटर्न पण नाही गेली कारण तिचा फक्त कलर चेंज होता, बाकी काय खराब नव्हती, साडी छान होती। पण पिंकच्या ऐवजी त्यांनी खूप फेंट पिंक दिलता तर तो अजून रिटर्न केलं नाही, आता बघू कधी रिटर्न जाते का जाते नाही माहीत नाही। तर ही वाली साडी आहे आणि ह्याचा शिवायचा आहे 3 पीस, शिवून रेडी झाल्यानंतर तुम्हाला बघायला भेटेलच आणि सेम साडी असणार आहे। याच्या मागं सुद्धा ह्यातल्या मी ओपन करून तुम्हाला दाखवलेल्याच आहेत ऑलरेडी, ह्याच्या किती 10-15 तरी साड्या त्या आल्या असतील। त्याच्यानंतर पुढचं पार्सल आहे, तर याच्यामध्ये फिडिंग कुर्तीचं फॅब्रिक आहे। ह्या ताईची सारखी कमेंट येत होती की आलं का नाही माझं फॅब्रिक, आलं का नाही फॅब्रिक, फायनली त्यांचं फॅब्रिक आलेलं आहे आणि आत्ताच आलंय, काल वगैरे नव्हतं आलं, मगाशीच आलंय। हे बघा खूप सुंदर असं कॉटनचं अस्तर आहे, जो तुम्ही डेलीच्या यूजसाठी, आता उन्हाळा येतो त्याच्यामुळे कॉटन कुर्ती जर पाहिजे असेल खूप सुंदर याची बनणार आहे। तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर मला नक्की म्हणजे DM करा की अशा फॅब्रिकमधून ड्रेस शिवून पाहिजे, इतका छान याची क्वालिटी, इतकी म्हणजे सुपर क्वालिटी आहे बघा, झूम करून दाखवतोय, एकदम चांगली क्वालिटी, एकदम प्युअर कॉटन, ह्याला अस्तरची गरज नाही, इतकं हे चांगलं कॉटन आहे। 5 मीटर आहे तर त्यांचा मोठा ड्रेस आहे त्याच्यामुळे 5 मीटर पूर्ण संपत नाही, पण आता हे फॅब्रिकच जवळजवळ 350-400च्या आसपास असतं आणि त्यांच्याकडून मी फिडिंग कुर्तीचे घेते 750, प्रत्येक फिडिंग कुर्तीचे 750 आहे, फक्त स्ट्रेटमध्ये असेल तर 550 किंवा 500ला मी देते, जर स्ट्रेट असेल ना सीधामध्ये फक्त चेन लावायच्या सीधा कुर्ती, कारण ते काय 2.5-3 मीटरमध्ये होतं, पण राऊंडवाली कुर्ती 2.5 मध्ये होत नाही, 5 मीटर लागतं म्हणून हे 5 मीटर घेतले। ह्यातनं राहिलंच तर किती अर्धाभर मीटर राहतं, नाही तर जास्त नाही राहत, उरत नाही जास्त, तर मग ह्याचे 750 आहेत फिडिंग कुर्तीचे। त्यानंतर पुढचं ओपन करते, पुढचं सुद्धा हे कॉटनचं फॅब्रिक आहे, तर ह्याचा ड्रेस शिवणार आहे, म्हणजे 1 पीस आहे, म्हणजे कॉलेजची एक मुलगी आहे तिला पाहिजे, पण ट्रान्सफर आहे, कपडा कॉटनचा आहे पण अस्तर लागेल याला, बिना अस्तरचा नाही होणार। त्यांना सांगितलं होतं की कॉटन असेल तर अस्तर नाही लागणार, पण ह्याला अस्तर लागेल कारण ट्रान्सफर आहे बघा, सॉरी ट्रान्सपरंट दिसतंय, आतमधून सगळं दिसतंय, त्याच्यामुळे आता ह्याला अस्तर लावावं लागेल, खालच्या वरच्या आणि खालच्या घेरालाही हाफ तरी लावावं लागेल, फुल नाही तरी। त्याच्यानंतर पुढचं आता ओपन करते, ह्याच्यामध्ये काय, ह्याच्यामध्ये व्हाईटच काहीतरी आहे, तर ह्यामध्ये आहे ऑर्गेन्झा फॅब्रिक, ह्याचा सुद्धा 1 पीसच बनणार आहे, माय लेकी दोघीसाठी 1 पीस शिवायचं आहे। तर बघा कमी आहे कारण एकीचा आईचा होईल, मुलीचा नाही होणार, आधी म्हटलं आईचा शिव नंतर मग मुलीचा शिवूया, त्या हिशोबाने मागवलेलं होतं, कारण आईसाठी हे भरपूर झाला, तर मुलीसाठी एकटीसाठी जर 5 मीटरचा सेट नाही मागवते तर म्हटलं मग
दुकानातून सेम व्हाईट कलरचं घेऊन येऊया किंवा बघू मग म्हटलं कसं होतं. आधी मदरचा शिवू, नंतर डॉटरचा, त्यानंतर पुढचं. कधी कधी कट करताना व्हायचं नाही तर कपडाच. तर जसं मी सांगितलं की 16-17 ऑर्डर आहेत बड्डेच्या ड्रेसच्या, सेम फॅब्रिक आहे. आता ह्याचा ब्लाउज पीस आपण बघूया की कसा आहे, कसाच आहे का वेगळा आहे. नाही, पहिल्यासारखा आहे, हलका क्वालिटीचा आहे, सेकंडवाल्याचा नाही. त्यानंतर दुसरी ब्ल्यू कलरची. तर ब्ल्यू वाले 2 आलेत आणि बाकी सगळे मग सेम कलरचे. कलर आहे याच्यामध्ये, भरपूर कलर अवेलेबल आहे. जो सिलेक्ट करेल त्याला तो. ह्याचाही हलकाच आहे ब्लाउज पीस. तर ही एवढी होती आजची शॉपिंग. तर भरपूरच मोठा झाला व्हिडिओ. तर कशी वाटली सगळ्यांची. आता हिची एकच लिंक दिला, एक मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये सगळे कलर दिसतील. मग तुम्हाला जो कलर पाहिजे तो तुम्ही घ्या, काही नाही. एक लिंक देते ह्या सगळ्या साड्यांमध्ये एकच लिंक देते आणि बाकीच्या सगळ्यांच्या लिंक मग तुम्हाला बघायला भेटतील. आणि ह्याचं कसं आहे, पूर्ण हा कॉटन आहे पण इतकं सॉफ्ट कॉटन आहे, धुतल्यानंतर खूप भरणार आहे. आणि मेन म्हणजे हे हा हँडवर्क आहे. हे जे हर्ट आहेत ना ते हाताने केलेले आहेत, कारण एम्ब्रॉयडरी दिसते, ते हाताने हँडवर्क केलेलं आहे या कपड्यावरती. खूप सुंदर आहे. ड्रेस रेडी होईल ना त्यावेळेस एकच नंबर दिसणार आहे हा सुद्धा. आणि बघा आता असेच मग शिवत गेले की तुम्हालाही असेच तुम्ही ऑर्डर माझ्याकडून करून घेऊ शकता, कारण खूप जास्त आता ऑर्डर आहेत आणि आता फिनिशिंग सुद्धा खूप सुधारले. अशीच तुमचे सुद्धा कमेंट येतात की फिनिशिंग पण खूप सुधारले. तर चला, आजचा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.